थोडा वेळ शिवशक्ती तिथे थांबले आणि काही वेळाने ते पुढे गेले. त्या मानसरोवरासमोरच एके ठिकाणी देवी थांबली. तिने ती जमीन खंदण्यास सुरू केली. तेव्हा महादेवाने देवी शक्तीला हे विचारलं की तुम्ही हे काय करता आहे. तेव्हा देवी शक्तीने आपल्या हातात असलेलं एक बीज दाखवलं. महादेवाने शक्ती देवीला हे विचारलं की हे कशाचं बीज आहे, तू काय करणार आहेस. तेव्हा देवी शक्तीने हे सांगितलं की तुमची आणि माझी एक साक्ष खून म्हणून मी हे बीजरोपण करणार आहे. संपूर्ण हिमवर्षा होत असलेल्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये एक वृक्ष निर्माण होईल. त्या वृक्षाला इतक्या सुंदर फुलांचा बहर येईल की लोक आश्चर्य करतील. हे बीज पळसाच्या झाडाचं होतं आणि त्याची लाल, केशरी, रंगबिरंगी फुले खरंच खूप मनमोहक असतात. संपूर्ण पांढऱ्या शुभ्र असलेल्या कैलास सरोवराच्या जवळच देवीने एकदम रंगीत आणि आकर्षक फुलांची निर्मिती होणार असलेल्या वृक्षाचं रोपण केलं.